नाशिक लोकसभेच्या जागेवरून एकीकडे भाजप आणि शिंदे सेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। हेमंत गोडसे गेल्या 10 वर्षांपासून नाशिकमध्ये खासदार असताना आता नाशिकचे दिनकर पाटील हे या जागेवर दावा सांगतात, किंबहुना त्यांनी गेल्या 6 महिन्यांपासून नाशिकमध्ये प्रचाराला सुरुवात देखील केलेली आहे आणि त्यांचा ठाम विश्वास आहे की नाशिकची ही जागा आता भाजपलाच सुटणार आहे। मात्र या सगळ्या प्रकरणाला आता ट्विस्ट आलेला आहे, कारण नाशिकचे शांतिगिरी महाराज यांनी मुख्यमंत्र्यांची काल भेट घेतली आहे आणि त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। आपल्यासोबत दिनकर अण्णा पाटील आहेत। अण्णा, शांतिगिरी महाराजांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि ते म्हणतात की कदाचित आम्हाला जर जागा मिळाली तर आम्ही लढू। मी देशातील सर्वच साधू संतांचा आम्ही आदर करतो आणि अध्यात्माचं काम आम्ही तेवढ्याच प्रकारे मोठ्या प्रमाणात करतो आणि भेट घेण्याचा प्रत्येकाला सगळे भेटू शकतात, परंतु भारतीय जनता पार्टी कदापि आम्ही 2 वर्षापासून काम करतो आणि 10 वर्ष झालं पक्षामध्ये काम करतो असं कधीच होणार नाही। जो कार्यकर्ता काम करतो त्याच कार्यकर्त्याचा विचार केला जाईल। भेटणं वेगळी गोष्ट आहे, भेटायला काय महाराज कोणाला भेटू शकतात, त्यामुळे भारतीय जनता पार्टी असो की शिंदे गट असो असा विचार करणार नाही। महाराजांचं असं म्हणणं आहे की 2 दिवसानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना पुन्हा एकदा चर्चेला बोलवलं आहे, काहीतरी ठोस आश्वासन मिळू शकतं असा त्यांना विश्वास आहे। नाही, असं होणार नाही, कारण जनतेचा पण जो विश्वास आहे तो कार्यकर्त्यांवर असतो। जो कार्यकर्ता कायम काम करतो, माणसांमध्ये असतो, त्यामुळे कोणताच पक्ष असा निर्णय घेणार नाही। महाराजांचं म्हणणं आहे की आमचा भक्त परिवार फार मोठ्या प्रमाणात आहे, नाशिकच नाही तर इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा, आणि त्याचा फायदा या पक्षांना होऊ शकतो जर आम्हाला जागा मिळाली, तिकीट मिळालं तर। मी सुद्धा अखिल भारतीय मानव पंथाचं 40 वर्षापासून काम करतो आहे। आमचे सुद्धा 1.5 लाख मतं या मतदारसंघात, वारकरी पंथाचे 2.5 लाख मतं आहे आणि माझं काम फार मोठं आहे, त्यामुळं मी सुद्धा अध्यात्माचं काम आमचं मोठं आहे। 1.5 लाख मतं तर आमचे एकदम आशेच आहे मानव पंथाचे, 2.5 लाख ते 3 लाख मतं वारकरी, 10 घराघरात वारकरी, त्यामुळे कोणाचे किती मतं आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि आमचं अध्यात्माचं फार मोठं काम आहे। भाजपचा दावा जो आहे तो नाशिकवर अजूनही आहे का आणि कायम असणार आहे का? भारतीय जनता पार्टीने, मी कालसुद्धा सांगितलं का भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व भारतीय आमदारांनी, जिल्हा अध्यक्षांनी, आमच्या मंडलाध्यक्षांनी मागणी केली आहे, कार्यकर्त्यांची मागणी आहे। ही जागा भाजपचीच आहे, फार मोठी ताकद आहे भाजपची या ठिकाणी आणि भाजपचा कायम दावा आहे ही जागा भाजपलाच मिळायला पाहिजे। कार्यकर्त्यांचा खूप मोठा रोष निर्माण होईल, त्यामुळे ही जागा भाजपलाच मिळेल ही मला खात्री आहे। साधारण कधीपर्यंत निर्णय होऊ शकतो? कारण गेल्या जवळपास 6 महिन्यापासून आम्ही तुम्हाला प्रचार करताना बघतोय, शिक्कामोर्तब कधी होणार आहे? मी 6 नाही 2 वर्षापासून प्रचार करतोय, गावागावात फिरलोय, 4 माझे राऊंड झाले 700 गावांमध्ये, त्यामुळे माझा जन्मच इथला आहे। मी काही दुसऱ्या गावाहून येऊन इथं प्रचार करत नाही, इथला प्रॉपर असल्यामुळे कायम टचमध्ये लोकांच्या। खूप खूप धन्यवाद। दिनकर पाटील यांनी आपला दावा जो आहे तो कायम ठेवलेला आहे। शांतिगिरी महाराज मुख्यमंत्र्यांना भेटले असले तरी कोणीही मुख्यमंत्र्यांना भेटू शकतं आणि त्यामुळे जेवढं त्यांचं काम अध्यात्मात आहे त्याच्यापेक्षा जास्त काम आमचं देखील अध्यात्म क्षेत्रात आहे। आमचे देखील अनेक अनुयायी आहेत, अनेक शिष्य आहेत, वारकरी संप्रदाय माझ्या पाठीशी आहे असा दावा त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता या एकूणच जागा वाटपाचा तिढा नेमका कधी सुटणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।